शेतकरी मित्रांनो, आज आपण नवीन एका स्टॉलमध्ये आलेलो आहे. शेतकऱ्यांच्या पैशाची आणि वेळेची बचत होण्यासाठी आपण नवीन नवीन प्रोडक्टच्या शोधात असतो. तर आत्ता आपण नवीन एका स्टॉलमध्ये आलेलो आहे, जिथे आपल्याला ड्रीप आणि ड्रीपसाठी लागणारे साहित्य, तसेच मल्चिंग पेपर आणि त्याचा वापर कसा करावा किंवा कोणत्या प्रकारचा खरेदी करावा त्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आलेली. तर यांची कंपनीमध्ये सर आपल्याला माहिती सांगतील की सर आम्हाला सांगा की मल्चिंग पेपरमध्ये किती प्रकारचे मल्चिंग पेपर येतात आणि ते कसे खरेदी केले पाहिजे किंवा कोणत्या पिकासाठी कोणता वापरला पाहिजे. ॲक्च्युली मल्चिंग पेपरमध्ये आहे ना, मल्चिंगमध्ये 20 मायक्रॉन, 25 मायक्रॉन आणि 30 मायक्रॉन अशा 3 कॅटेगरी असतात. तर त्याच्यामध्ये 20 मायक्रॉन साधारण लोकांना साधारण 3 महिने 4 महिने चालेल ह्या क्रॉपसाठी त्यांनी वापरला पाहिजे. 25 मायक्रॉन जर त्यांना डबल पीक घ्यायचं असेल तर 25 मायक्रॉन वापरू शकतो. आणि त्याला द्राक्ष बागेसारखे जर डाळिंबासारखे जर पीक घ्यायचं असेल तर त्यांनी 30 जास्त कालावधीसाठी असेल तर 30 मायक्रॉन वगैरे 40 मायक्रॉनपर्यंत आपली कंपनी 100 मायक्रॉनपर्यंत पण बनवते पेपर. आणि ॲक्च्युली पेपर आता आहे ना सध्या सिल्वर एक बाजू सिल्वर असते, एक ब्लॅक असते. आता सिल्वर बाजू कुठल्या क्रॉपसाठी वरती पाहिजे आणि ब्लॅक कुठल्या, आता ॲक्च्युली सगळ्यांनी लोकांनी सिल्वर बाजूच वरती करतात, कारण सन रिफ्लेक्शन झालं पाहिजे. ॲक्च्युली मेन मल्चिंग पेपर टाकण्याचे कारण असं असतं की लोकांना ते व्हर्बल कारणं माहीत असतात की टेम्परेचर मेंटेन असतं, टर्न होत नाही, त्याच्यामुळे मॅनपॉवर लागत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण मेन कारण असं आहे का एक थ्रिप्स नावाचा एक हे असतो, रोग असतो. त्या रोगाला आहे ना त्याचे एक थ्रिप्सचा जो किडा असतो ना, त्याचे डोळे फार सेन्सिटिव्ह असतात. तर ते काय करतात, सेन्सिटिव्ह त्याला सूर्यकिरण पडताच तो एक्सपायर होतो. म्हणून काय केलं जातं, तो काय करतो, सूर्यकिरण वरतून ऊन असल्यामुळं तो खाली ना पानाच्या सावलीमध्ये त्याचं काम करत असतं. मग हे ना आपण जो मल्चिंग पेपर टाकलेला असतो, सूर्यकिरण त्याच्यात होता, पेपरवर पडतात, ते परावर्तित होता, पण तो किडा तिथं थांबत नाही. हे सगळं मेन कारण मल्चिंग पेपर टाकण्याचं. आणि बाकी मल्चिंग पेपरला म्हणजे हे काय आहे की जेणेकरून म्हणजे काय त्याच्यापासून फायदा होऊ शकतो. नाही, फायदा तेच म्हणतं का जे तुम्ही आतमध्ये मल्चिंगच्या आतमध्ये जी ड्रीपची नळी टाकलेली असते, इनलाईन ड्रीप, त्याचे पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये आणि त्याच्याने टेम्परेचर मेंटेन राहतं, टर्न होत नाही, ती बचत होती. म्हणजे त्याला मॅन पॉवर लागत नाही, मजूर लागत नाही, मजुरी वाचते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे क्रॉप आहे ना, जो सुरुवातीचा जर समजा फॉर एक्झाम्पल टमाटी आहे, ते टमाटीचं पीक शेवटपर्यंत सुरुवातीचं पीक एकदम चांगलं मिळतं आपल्याला. आणि नंतर काय होतं, त्याची साईज कमी होत चालते. त्यासाठी ना हे मल्चिंग पेपर सगळं टेम्परेचर मेंटेन असल्यामुळं तिची ना ती ग्रोथ, ती साईज शेवटपर्यंत तशीच असते. म्हणजे आपण झेंडू, टोमॅटो, डाळिंब या सर्वांसाठी सगळ्यांसाठी वापर करू शकतो. धन्यवाद सर. यस सर.